28 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद आणि हादरवणारा दिवस आहे। राज्याच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं। या घटनेनंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून प्रशासनापासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दुःखाची भावना ही स्पष्टपणे दिसून येत आहे। महाराष्ट्रासाठी शोकाचा दिवस या दुःखद घटनेची साक्ष देत इथे राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर झुकवलेला दिसतो। 28 जानेवारी या दिनी आपल्या भारताला एक शोककळा पसरवणारा दिवस आणि सर्वांच्या मनाला सुन्न करणारी घटना ही समोर आली। म्हणजेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय दादा हे अचानक सर्वांना सोडून गेले। आणि याच दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर आता मी सध्या आहे नागपूरमधील NMC कार्यालयामध्ये। आपण बघू शकतो की प्रत्येकच शासकीय ठिकाणी ही जे झेंडा जो लावलेला असतो तो अर्ध्यावर लहरत आहे। आता आपण माझ्या मागे बघू शकता की जो झेंडा आहे तिरंगा आहे तो शांततेचं प्रतीक म्हणून त्याला आपण ओळखतो, तो आता आपल्याला अर्ध्यावर बघायला मिळते आहे। इथे फडकणारा जो राष्ट्रीय ध्वज आहे जो अर्ध्यावर झुकवलेला आहे, कारण राज्यातील जी शोकभावना आपण व्यक्त करतो भारतीय ध्वज संहिता 2002 नुसार राज्य सरकारच्या निर्देशानंतर अशा शोक प्रसंगी राष्ट्रीय ध्वज जो आहे तो अर्ध्यावर ठेवण्यात येतो। आणि आपण माझ्या मागे चांगल्याने बघू शकता की या ठिकाणीही त्या निर्णयाची अंमलबजावणी आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे की तो शोक पूर्ण महाराष्ट्रभर आणि आज नागपूरमध्येही आपल्याला बघायला मिळते आहे। NMC मध्ये देखील हा शोक आपल्याला बघायला मिळते आहे। अशाच प्रत्येक शासकीय ठिकाणी हा ध्वज अर्ध्यावर आणलेला आहे। असेच अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू। नेशन सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट विशालसह मी रोहिणी, नागपूर।